कापूस लाल पिवळा पडून वाढ थांबली आहे, हे बऱ्याच ठिकाणी झालं आहे. याच्यामध्ये बघा त्यातल्या त्यात खानदेश आणि तेही प्री मान्सूनचा कापूस. खानदेशामध्ये प्री मान्सूनचा कापूस हा लाल पडला आहे, त्याची वाढ थांबली आहे. त्याचं झाड जर उपटलं तर त्याला मुळं नाही आहे किंवा कमी मुळं आहे. काही ठिकाणी पिवळा पडला आहे जास्त पावसामुळे, सतत पाऊस पडत आहे त्यामुळं विदर्भामध्ये सततच्या पावसामुळं कापूस पिवळा पडला आहे. त्याला काय करणार? सोपा उपाय, एकरी 1.5 लिटर रायझर NPK बूस्ट अर्धा किलो आणि 19-19-19 3 किलो. मग प्रतिपंप जर म्हटलं तर 150 मिली रायझर, 50 ग्रॅम NPK आणि 300 ग्रॅम आपलं 19-19. याची आळवणी करायची. याच्या बाजूला अशी इथे 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 अशी रेष टाकायची, अशी धार टाकायची. आळवणी जर केली तर 19-19 मुळं इमिडिएट त्याला लगेच अन्नद्रव्य मिळेल. NPK त्याला अन्नद्रव्य घेण्यासाठी मदत पुढच्या काही काळापर्यंत करेल. रायझरमुळं त्याचा मुळांचा विकास चांगला होईल. तर ही आळवणी आपले जे तुमचं कापसं खराब झालेले आहेत, लाल पडले आहेत, पिवळे पडले आहेत, किंवा कापसाची वाढ कमी आहे, किंवा चांगला जरी कापूस असला त्याला जरी आळवणी केली तुम्ही 15 ते 30 दिवसाच्या मधल्या कापसाला जर आळवणी केली तर उत्कृष्ट वाढ, याची एकदम सर्वांगीण विकास आणि निकोप वाढ होण्यासाठी मदत होते.